महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई या देवीचे मंदिर आहे। वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते। तिला शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात। श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे रूप आहे। ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस पूर्ण करणारे भाविक वर्षभर येत असतात। समुद्रसपाटीपासून 5000 फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांच्या तसेच वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्यांच्या हद्दीवर आहे। तसेच मांढरदेवी काळूबाई हे देवस्थान सह्याद्री पर्वतरांगेतील एका डोंगरावर आहे। तसेच तेथे पोहोचण्यासाठी पुण्याहून भोर मार्गे तसेच साताऱ्याहून वाई मार्गे घाट लागतो। आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे। तसेच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे मोठा घाट लागतो। तसेच साताऱ्यातून सुद्धा येताना वाई मार्गे घाट लागतो। मांढरदेवीचा इतिहास पाहूया। मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे। तेथे मांडव्य ऋषींचे वास्तव्य होते। त्यामुळे मांडव्य या शब्दाचा अपभ्रंश होऊन मांढर शब्द झाला असावा असे मानले जाते। पूर्वजांकडून असं सांगण्यात येतं की पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती। तेव्हा आधी माया पार्वतीने महाकालीच्या रूपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली असे सांगण्यात येते। देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची नोंद नाही, पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे समजून येते। मांढरदेवीच्या डोंगरावरील काळूबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंथी मंदिर अधिक प्राचीन असावे असे मानले जाते। हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण यांच्या कारकिर्दीत इ. स. 1210 ते 1247 च्या दरम्यान ते बांधले असावे असा अंदाज लावला जातो। सह्याद्री पर्वत रांगेतील एका उंच समुद्रसपाटीपासून 4650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे। कोल्हापूर या भागावर पन्हाळा येथील शिलाहार या सम्राट चालुक्याच्या सामंतांच्या घराण्यातील अखेरचा राजा दुसरा भोज याची सत्ता होती। या राजाने मांढरदेवी शेजारचा पांडवगड हा किल्ला बांधला। तसेच वाई परिसरातील केळंजाळगड, वैराटगड, चंदनवंदन हे किल्लेही बांधले। इ. स. 1209 मध्ये सम्राट सिंघनने या राजाचा पराभव करून या भागावर यादवांची सत्ता प्रस्थापित केली व आपले साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरवले। राजकीय व सांस्कृतिक एकात्मतेसाठी यादव राजांनी गावोगावी हेमाडपंथी पद्धतीची मंदिरे उभारली आणि ही मंदिरे इतर मंदिरांपेक्षा वेगळी होती। यादवांकडे असलेल्या हेमाद्रीपंत याने विकसित केलेली हेमाडपंथी ही शिल्पशैली होय। विशिष्ट आकाराचे दगड एकमेकांवर शास्त्रीय पद्धतीने बसवून मंदिरे उभारली जात। या बांधकामात चुन्याचा अगर लोखंडाचा वापर केला जात नाही, हे त्या काळचे वैशिष्ट्य होते। हेमाडपंथी मंदिराला ऊन, वारा, पाऊस, धुके यामुळे या बांधकामातील एखादा दगड जर घसरून किंवा झिजून पडला तर सर्व तोल बिघडून मंदिर भुई सपाट होऊ शकते। कारण या बांधकामात 2 दगडांच्या मध्ये चुन्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे बांधकाम एकजीव होत नाही अशी माहिती पुरातत्व खातं देतं। त्यामुळे काळूबाईच्या मंदिरा शेजारील महादेवाचे मंदिर देखील पडलेले असावे, कारण ते हेमाडपंथी काळातील होते। यामुळे काळूबाईचे मुख्य मंदिर हे हेमाडपंथी नसून हे आताच्या काळातील बांधकाम दिसते। काळूबाई मंदिराची माहिती पाहूया। काळूबाई मंदिर हे महादेवाच्या मंदिरानंतर काही वर्षांनी बांधले गेले असावे। शिवकाळात म्हणजे इसवी सन 17व्या शतकाच्या मध्याला जी हेमाडपंथी मंदिरे बांधली गेली त्याच शैलीतील हे मंदिर आहे। पूर्वी हे मंदिर केवळ 10 फूट लांब व 5 फूट रुंदीचा एक खण होता। सध्याच्या गाभाऱ्यातील मधला खण म्हणजे हे मूळ मंदिर होय। या दगडी मंदिराला पूर्वी शिखर नव्हते। दीपमाळेची माहिती पाहूया। याच काळात मंदिरासमोर दीपमाळा उभारण्याची पद्धत रूढ झाली असावी। याही मंदिरासमोर 15 फूट उंचीच्या 2 दीपमाळा आहेत। यावरून हे मंदिर इसवी सन 1650 ते 1670 च्या दरम्यान बांधले असावे असे वाटते। महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या आणि खंडोबाच्या अनेक मंदिरासमोर दीपमाळा असलेल्या असतात। काळूबाई देवी ही शंकराची पत्नी तसेच स्कंदमाता म्हणजे खंडोबाची आई असल्याने तिच्याही मंदिरासमोर त्या काळात दीपमाळा उभारल्या असाव्यात असे सांगितले जाते। मंदिराचा गाभारा व शिखराची माहिती। काळूबाईच्या मूळ मंदिराच्या दक्षिण उत्तर बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे 2 खणाचे बांधकाम इसवी सन 1750 च्या दरम्यान झाले असावे। मूळचा एक खण व नंतरचे 2 खण असे मिळून 3 खण म्हणजे मंदिराचा गाभारा होय।
हा गाभारा 15 फूट लांब व 10 फूट रुंद आहे. या गाभाऱ्यातील शिखराचे बांधकाम इसवी सन 1750 साली करण्यात आले. हे काम करीत असताना तेलीबाबा या कारागिराचा शिखरावरून होऊन मृत्यू झाला. त्याची समाधी मंदिराजवळच बांधली आहे आणि ती आता सुद्धा दिसून येते. मंदिराच्या पायरीवरील लेख पाहूया. मंदिराच्या पायरीवर एक फलक लावलेला असून त्यावरून असे समजते की 4 फेब्रुवारी 1862च्या नोंदीवरून देवीचे मूळ नाव काळेश्वरी असे आहे. या देवस्थानाला 50 एकर जमीन आहे. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी रावजी बिन सजनाजी गुरव यांच्याकडे होती. शेतीच्या उत्पन्नातून जे मिळायचे त्यातून देवीची पूजा अर्चा करीत असे. आज त्यांच्या वंशजांना परंपरेने देवीची पूजा अर्चा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सभागृहाच्या बांधकामाची माहिती पाहूया. गाभाऱ्यालगतचे मंदिराचे दगडी सभागृह इसवी सन 1935 साली बांधण्यात आले. या सभागृहावर टी आकाराच्या पद्धतीने छत बांधण्यात आले. हे सभागृह 20 फूट लांब व 15 फूट रुंद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मते काळूबाईचे मंदिर हे शिवकाळाच्या पूर्वीही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांमध्ये मांढरदेवीच्या काळूबाई मंदिराचा उल्लेख आढळतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसराची माहिती तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून गर्द झाडीने नटलेला आहे आणि मुख्य मंदिराच्या पायऱ्या चढताना अगोदर दोन्ही बाजूने देवीच्या पूजेचे साहित्य तसेच हार, वेणी, प्रसाद, देवीची प्रतिमा, विविध खाण्याचे पदार्थ यांची दुकाने आहे. मंदिराच्या पायऱ्या चढताना उजव्या बाजूला अतिशय सुंदर गार्डन तयार करण्यात आलेला आहे आणि पायऱ्यांच्या मधोमध लाईटचे बल्ब सुद्धा बसवण्यात आले आहे आणि शेजारीच श्री हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे. मांढरदेवी काळूबाईची यात्रा जानेवारी महिन्याच्या आसपास येते व महाराष्ट्राहून तसेच बाहेरून राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मूर्तीचे स्वरूप पाहूया. मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान मूर्ती असून मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. देवीला 12माही साडी नेसवलेली असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो आणि देवीचे वाहन सिंह आहे. देवीवरची श्रद्धा. ज्या गावांमध्ये देवीचे मंदिर आहे तसेच कुटुंबामध्ये देवीची स्थापना केलेली असेल तर देवीच्या यात्रेच्या वेळेस देवीची मूर्ती तसेच मुखवटा घेऊन गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराकडे जाताना ढोल ताशाच्या गजरामध्ये देवीला नेण्यात येते. देवीला नैवेद्य देण्यासाठी प्राण्यांची बळी देण्यात येते, परंतु काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे प्राण्यांचे बळी देण्यासाठी प्रशासनाने बंदी करण्यात आली आहे किंवा मंदिराच्या दूर ठिकाणी बळी देण्यात येते. देवीच्या भक्तांच्या अंगामध्ये काळूबाई देवीचे तसेच म्हसोबा देवाचे वार आहेत. ज्या गावांमध्ये काळूबाई देवीचे मंदिर आहे त्या गावांमध्ये वार्षिक यात्रेला 5 ते 7 दिवस देवीची पूजा केली जाते. तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रा उत्साहात साजरी केली जाते. श्री मांढरदेवी विषयी आख्यायिका सांगितली जाते. पांडवाविषयी मतभेद सांगितले जाते. मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही व कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाही. तसेच काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे, तथापि याला इतिहास संशोधकांची मान्यता दिलेली नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळातच विराट नगरी होती व पांडव अज्ञातवासात येथे पांडवगडावर राहिले होते असे सांगितले जाते. या समजुतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा सापडलेला नाही. वाई परिसरातील अनेक स्थळांना नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, कीचक टेकडी इत्यादी नावे पांडवांच्या नावावरून किंवा समान घटकांवरून दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे. देवीचे भक्त पाटील यांना पडलेले स्वप्न पाहूया. काळूबाई मंदिराच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात. प्राचीन काळी मांढरदेव गावाच्या पाटील घराण्यातील एका भाविकाला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. त्याप्रमाणे तो भाविक गावकऱ्यांना घेऊन डोंगर माथ्यावर गेला. तेथील जमीन खोदली असता त्याला जमिनीत पुरलेली देवीची मूर्ती आढळली. तिथेच तिची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले गेले अशी आख्यायिका सांगतात. मांडव्य ऋषींची कथा पाहूया. मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांडव्य ऋषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते, परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता. या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ऋषींनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली.
तेव्हा भगवान शंकराने देवी महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या कृपेने त्रास दूर झाल्यामुळे डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांडव्य ऋषीवरून त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले अशी दुसरी आख्यायिका सांगितली जाते. या दोन्ही आख्यायिकेवरून असे समजते की आजपर्यंत काळुबाई देवीचे मंदिर किती प्राचीन आहे, तसेच नक्की इतिहास काय आहे ते अजून समजलं नाही. मांढरदेवी गावामध्ये अजून सुद्धा गावकऱ्यांमध्ये दोन्ही आख्यायिकेवरून मतभेद सांगितले जाते. हे नक्की आहे की मांढर डोंगराचे महत्त्व प्राचीन काळापासून असल्यामुळे तो एक ऐतिहासिक डोंगर मानला जातो.